हॅलो, तर आज मी बनवणार आहे सीझनचा पहिला गाजरचा हलवा. तर त्यासाठी मी इथे एका कढईमध्ये 1 चमचा तूप ॲड करते आहे आणि त्यात थोडेसे ड्रायफ्रूटचे तुकडे चांगले फ्राय करून घेते आहे. ड्रायफ्रूटचे तुकडे चांगले फ्राय झाले की मग मी ते काढून त्याच कढईमध्ये आणखी 1 चमचा तूप ॲड करून त्यात किसलेला गाजर चांगला फ्राय करून घेते आहे. तर आपल्याला इथे गाजर तुपामध्ये साधारणतः 15 ते 20 मिनिटं छान परतून घ्यायचं आहे. तर जेव्हा आपण गाजर चांगला तुपामध्ये भाजतो तर तेव्हा त्याचा छान सुवास येतो आणि त्याचा कलरही चांगला चेंज होतो. ह्याचा कलर चांगला चेंज झाला की मग आपण यात ॲड करायचं आहे दूध. दूध ॲड करून याला पुन्हा चांगलं शिजवून घ्यायचं आहे. तर मी इथे 1.5 किलो गाजरासाठी 3 पावशेर दूध यूज करते आहे. कारण मी पुन्हा पुढे खवा देखील ॲड करणार आहे. जर तुम्ही खवा ॲड करणार नसाल तर मग तुम्ही इथे दूध एक्स्ट्रा ॲड करू शकता. तर इथे दूध ॲड केल्यानंतर मी गॅसची फ्लेम स्लो करून याला झाकून चांगलं 10 ते 15 मिनिटांसाठी शिजवून घेणार आहे. तर मधून-अधून झाकण काढून याला चांगलं हलवून मग पुन्हा झाकण लावून याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे. तर आता मी इथे ॲड करते आहे खवा. तर खवा मी साधारणतः 250 ग्राम ॲड करते आहे आणि मी किसून वगैरे नाही घेतला आहे खवा. मी डायरेक्टली ॲड करते आहे. कारण त्यानेच आपल्या गाजरच्या हलव्याला असं छान रवाळ टेक्स्चर येणार आहे. तर खवा टाकून झाल्यानंतर पुन्हा याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग मी गॅसची फ्लेम स्लो करून याला पुन्हा झाकून चांगलं 5-10 मिनिटं शिजवून घेणार आहे. तर गाजर चांगला शिजला गेला खव्यासोबत की मग मी इथे ॲड करणार आहे साखर. तर मी 1.5 किलो गाजरासाठी 3 पावशेर साखर ॲड करते आहे. त्याचसोबत मी इथे ॲड करते वेलची पावडर आणि मग पुन्हा मी 10-15 मिनिटांसाठी याला चांगलं शिजवून घेते आहे आणि मग होईल आपला गाजर हलवा रेडी. तर गाजर हलवा बनण्यासाठी वेळ लागतो पण तो तेवढाच टेस्टी देखील असतो. तर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट्समध्ये सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली. थँक यू.